मी सोनाली आणि आपण पाहत आहात झुंजार न्यूज महाराष्ट्र। तर आज आपण पुणे या ठिकाणी आहोत। पुणे या ठिकाणी आपण पन्ना मॅडमशी बातचीत करणार आहोत आणि या महिला दिनानिमित्त ज्या महिलांना जेणेकरून महिला आणि स्त्री पुरुष असतील, समजा तृतीयपंथी असतील, जसं की महिला पुरुष या दोघांना शिवशक्तीचं रूप मानलं जातं, तसंच हा तिसरा भाग म्हणजे तृतीयपंथी असतं। आणि या तृतीयपंथीवरती आज आपण पन्ना मॅडमला विचारणार आहोत की नेमकं यांच्याबद्दल त्यांचं मत काय आहे आणि या मताबद्दल त्या नक्की काय उपाययोजना करतील या तृतीयपंथींसाठी। चला तर जाणून घेऊया पन्ना मॅडम आपल्याशी काय बोलत आहेत। नमस्ते, मी पन्ना कोडितकर। मी महिला आघाडीवर काम करते आणि तृतीयपंथींविषयी मला पण खूप काम करायची इच्छा आणि मी करते सुद्धा त्यांच्यासाठी। आणि मला म्हणायचं असं की आपण जेव्हा तृतीयपंथींना महिला दिनानिमित्त जे आपण महिलांना मान देतो तोही त्यांना द्यावा असं मला वाटतं। कारण तृतीयपंथी जेवढे काम करतात तसे अजून कोणीच केलेले नाही आहेत आणि ते समोर पण आणत नाही आहेत, कारण तृतीयपंथींनी केली आहेत म्हणून। आणि जो मान त्यांना हवा तो जर आपण त्यांना दिला तर नक्कीच त्यांचं पुढे येईल। कारण जे आपण त्यांच्यासाठी दुवा घेतो त्यांच्याकडनं आणि त्यांचं आपण सांगतो की आमच्या डोक्यावर हात ठेवा, आम्हाला दुवा द्या, 10 रुपये दिले तरी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून घेतो। मग एवढं जर त्यांना आपण प्रोत्साहन करतो आणि देतो मान, तर मग बाकीच्या वेळी का नाही देऊ शकत? आपल्या समाजात पण त्यांना मान द्यावा अशी मी विनंती करते सगळ्यांना। महिला दिनाच्या निमित्ताने मी सगळ्या ऑल पुण्याच्या यांना सांगू शकते की महिला दिनाच्या निमित्ताने जसं तुम्ही महिलांचं ठेवता कार्यक्रम वगैरे, तसे तृतीयपंथींसाठी पण कार्यक्रम ठेवा आणि त्यात त्यांना बोलवत जावा, तेवढा मान देत जावा। तेवढंच म्हणजे खूप त्यांना पण बरं वाटेल आणि एक प्राऊड फील करतील त्या पण की आमचाही कोणीतरी विचार करते, आम्ही समाजात वावरतो, मिक्स होतो, मग त्यांना खूप छान वाटेल अशी माझी विनंती आहे सगळ्यांना। मला सांगा मॅडम, तृतीयपंथी हा आपण स्त्रीच त्या तृतीयपंथीला जन्म देत असते, म्हणजेच की त्यांना माहीत नसतं हा तृतीयपंथी जन्माला आलाय, माणूस म्हणून जन्माला आलाय का स्त्री म्हणून जन्माला आलाय का तृतीयपंथी म्हणून जन्माला आलाय। मग याचं नेमकं फरक आपण सांगू शकत नाही, परंतु तरी यांचा आपण एवढा अनादर का करतो त्याबद्दल काय सांगाल? मी म्हणते की ज्यांना माहिती नाही त्यांनी खरंच पुस्तकं वाचावी। पुस्तकात लिहिलेलं आहे, भगवद्गीतेत पण आहे आणि महाभारतात पण आहे आणि जे आपलं महाशिवरात्रला बघता कार्यक्रम महादेवाचा त्याच्यामध्ये सुद्धा दाखवतात की देवाचा राईट हँड तृतीयपंथी आहे का, त्यांची जी दुआ लागते आपल्याला ती खरंच लागते आणि खरीच होते, हे तुम्हाला सगळ्यांना 100% माहिती। तसे ते राईट हँडच आहेत देवाचे, तसे आपण मानलं तर खूपच बरं होईल आणि खरंच त्यांची दुआ लागते, तेवढा मान त्यांना दिला तर बरं होईल। धन्यवाद पन्ना मॅडम।